सुपारी देऊन बदनामीची मोहीम सुरू। कुणाल कामराच्या गाण्यावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। पाखंडीला पुढे करून शिखंडी आधार घेत असल्याची टीका। कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव। तर हक्कभंग आणण्यासारखं मी काय केलं, अंधारेंचा सवाल। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कोणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल। आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा होणार। भरत गोगावलेंचं नाव जाहीर होण्याची दाट शक्यता। 2 महिन्यांपासूनचा वाद संपणार। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे हे थेट अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना सत्ताधारी आमदारांनी विचारल्याचा भास्कर जाधवांचा आरोप। तर दोषी असेल तर FIR दाखल करणार, दादांचा इशारा। विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशन संपलं। विरोधकांनी सरकारला सुनावलं तर भास्कर जाधवांनी व्यक्त केली नाराजी। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचा वाद पेटला। महंत सुधीरदास हे नकली, त्यांचा आखाड्यांशी काय संबंध? आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती यांचे सवाल। तर महंत सुधीरदास यांचंही आरोपांना जोरदार प्रत्युत्तर। कोरटकरला ठेवलेल्या कोठडीतलं 3 दिवसांचं CCTV फुटेज द्या। इंद्रजित सावंत यांचं जुना राजवाडा पोलिसांना निवेदन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजचा युक्तिवाद पूर्ण। आजच्या सुनावणीत निकमांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम। तर पुढील सुनावणी 10 एप्रिलला। आणि दौंडच्या बोरावके नगर भागात सापडलेली अर्भकं बंगाळे हॉस्पिटलमधील असल्याची माहिती। तर दोषींवरती कठोर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी।